कासार टाका देवस्थानातील गाराणं. उदय बागवे कासाडे बारीक महापुरुष सालाबाद प्रमाणे दोन नाळ कोंबे केलेले पावन करून घे. काय चुका अपराध झाली असेल दंत उद्योग सगळ्या पायाखाली का सगळ्यांना दुखीचं विचार परिपूर्ण कर दिवरे कासाडे नाळ कोंबे पावन करू. डिवोशनल वाइब्स, हॅपी मोमेंट्स विथ कंपनी. हा मालवणचा दुरीवाड्यातला ग्रुप आहे. कासार टाकाला काही बळी दिल्याच्या नंतर इथे एन्जॉयमेंट करताना आपल्याला दिसत आहे. त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. तुम्ही किती वेळ आला तिथे? आम्ही तिसरी वेळ माझी. तिसरी वेळ? हो. ग्रुप मधून येता? ग्रुप मधूनच येतो आम्ही. ओके ओके. बरं वाटतं पण. बरं वाटतं ना देवासाठी. देवस्थानाबद्दल काय बोलू शकता? देवस्थानाबद्दल हे भाईशी काय बोलतील रे? देवस्थानाबद्दल वाईट बोल. कासार टक्के देवस्थानाबद्दल. कासार टक्क्याबद्दल काय बोलत? देवस्थानाबद्दल मोठं देवस्थान आहे. भरपूर मोठं देवस्थान आहे. लाखो भाविक दरवर्षी या देवस्थानाकडे येतात. लाखो भाविक येतात. मोठे नवस असतात भाविकांचे आणि ते नवस पूर्ण केले जातात. 100% नवस पूर्ण होतात. तसे त्या प्रकारे कोंबे बकरे असे विविध प्रकारचे हे देवा कोंबे आणि बकऱ्याचं मान आहे. तो मान पूर्ण करून त्याचे आपापले नवस ते पूर्ण करतात. एकदा नवस केलं तर पूर्ण करूच लागतं. पण शक्यतो नवस जो माणूस नवस बोलतो पूर्णच होतो. ओके. नवसाला पावणारा देव आहे. नवसाला पावणारा देव आहे. आणि रात्री जे लोक इथे फिरतात ना त्यांचं तो देव रक्षण करतो. कोणी रस्ता चुकलेला असेल तर फार पूर्वी असं काही घडलेलं होतं की काहींना वाटसरून अडवलेलं काय होतं. तर ह्या देवाने त्यांना मार्ग दाखवले आणि स्वतः जाऊन पुढे जाऊन वेशीपर्यंत सोडतो आणि परत मागे येऊन बसतो त्यात. म्हणजे लोकांना काही अडचणी ठेवत नाही. अडचण ठेवत नाही. म्हणजे या देवस्थानात आल्याच्या नंतर अडचण मुक्त होतो आणि अडचणी असल्या तर त्या दूर करतो. बोललात ना वगैरे तर ते तुमचं साध्य कासार होता. कासार देव नव्हता, माणूस होता. बांगडे विकायचा. तो एक वेळी बांगडे विकायला तिथून याचा करायचा ना. काही लोकांनी त्याला मध्ये पकडला. ज्याकडे पैसे होते त्याला पकडला आणि त्याला मारला. त्यांनी ठरवलं की याच्यानंतर या ठिकाणी कोणाचंच असं होणार नाही. त्याचं रक्षण तो करतो. इथून जाणार येणाऱ्यांचं सर्वांचं रक्षण तो करतो. ओके ओके ओके. थँक्यू. तुमचं नाव काय? किरण शिरसेकर. किरण देसाई. कुठचं गाव? किरण शिरसेकर. गाव कुठचा? मालवण दुरीवाडा. ओके. दुरीवाडा. हो का? तुम्ही भाऊ हे भाऊ आहेत त्यांचे? हो. संतोष शिरसेकर. मालवण दुरीवाडा. ओके 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 ओके. हे देवस्थान कासार टक्का महापुरुष हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. दरवर्षी या देवस्थानाला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. या देवस्थानाला कोंबड्याचा बकऱ्याचा बळी दिला जातो. या देवस्थानात बळी दिल्यानंतर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे आणि मालवण शहरापासून हे देवस्थान जवळ. डिवोशनल वाइब्सचा भक्त इथे आनंद लुटतायत. इथे हिरवागार निसर्ग आणि रिमझिम पडणारा पावसाच्या सरी अतिशय आनंद होतो. प्रमोद मेस्त्री आणि विजय खरात दोघे मिळून हड्डी वेगळी करतायत, मांस वेगळं करतायत. आपण पाहू शकता जे रेनकोट ज्यांनी घातला आहे ते प्रमोद मेस्त्री आहेत आणि त्यांच्यासमोर विजय खरात आहे. आता कासार टाक्याला आलो आहे. आता कासार टाक्याला आलो आहे आपण. हे ठिकाण कासार टाका.
पाऊस किती कमी आहे. 2 बकऱ्यांचे बळी दिल्यानंतर इथे आम्ही आता टेंट उभा करतोय. सगळे मित्रमंडळी टेंट उभा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सायमल्टेनियसली भात लावण्यासाठी तांदूळ स्वच्छ करण्याचंही काम चालू आहे. टेंट इथे ह्या डोंगरात ओढ्यापाशी टेंट उभा केला जातोय. कम्युनिटी काय काळजी घे ना. हे तू बांधा कशी आहे आगी टाकूया काय करतो नेहमी वर घेऊया टोकावा हां तू आणली कोणती विचारली महाराज मंदिरात किती आणला. मग एकदा पाहिजे चपला बाहेर टेंट आता ताणला जातोय आणि आता आपली छावणी तयार होते. सगळे उत्सुकता आहे सर्वांना की दुपारचं जेवण एन्जॉयमेंट पण सगळं अगदी शांतपणे पोलाइटली सगळं चालू आहे. आता मग आपण चप्पल घालू भात शिजायला सुरुवात केली आहे आणि इन बिटवीन टाइमपाससाठी तिथेसाठी वडापाव आला आहे. त्या लोक आणि सर्वजण वडापाव खातो. आम्ही इथे आल्यापासून पावसाच्या रिमझिम सरी चालू होत्या. ग्राउंडवरती आम्ही कागद पसरला आहे. त्या कागदावरती चिखल साचल्यामुळे किशोर आणि संदीप व्हाळाचं पाणी ओढ्याचं पाणी घेऊन येत आहेत. नमस्कार. आता आपण कासार टाकायला आलेलो आहोत. कासार टाकायला आम्ही 2 बकरे कापले आहेत. दोन्ही बकऱ्यांचं अच्छा आरे गावचे माजी क्रिकेटपटू श्री राजू परब इथे त्यांचं आगमन झालं आहे. मंडळातर्फे त्यांचं स्वागत करतोय. वेगवान गोलंदाज राजू परब. साकटावण्याचा काम दणकावून चालला. संदीप कदम, सुधा कदम, मंगेश मुनगेकर, बालेश कदम मटन छोटे छोटे पीस करतायत.
भात बनतोय. विशाल सिरसेकर, विकास पाटणकर हे दोघे मिळून भात बनवत आहेत. विशाल मेन कुक आहे. मजा मस्ती धुमशा घालायला कोकणात या या, कोकण आपलंच आहे. काय नाव मंगा तो पटकन आपण ठेवा आपण तो काय सात सगळेच करते अगोदर काय केलं होतं संध्याकाळी आम्ही आता इथे कासार टाकायला आलो आहे. तर थोड्याच वेळात आम्ही जेवणाची तयारी करत आहोत. हां, 2 बकरे याने मारले. 2 बकरे आम्ही सकाळी 8 वाजता कटिंग केले. धन्यवाद. हे खडगे नांदगावहून आणलेले आहे. काय करता हे 65 सरले. आता परत नेक्स्ट राऊंडला गावतो. एक राऊंड संपला. शिरसेकर होमस्टे कुठे आलंय? मालवण धुरीवाडा काजू फॅक्टरीच्या बाजूला. मालवण धुरीवाडा काजू झांटेस फॅक्टरीच्या काजू बाजू हां झांटेस काजू फॅक्टरी. जांटिये काजू फॅक्टरीच्या जवळ यांचं होमस्टे आहे. तर यांच्या होमस्टेला नक्की व्हिजिट करा. त्यांच्याशी बोलताना मला खूप आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं असं एक नातं कुठेतरी पाहायला मिळालं. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. हां, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7710859259. कधी तुम्ही या. मालवणात चिवला बीचच्या बाजूलाच आहे. बीच पण जवळ आहे. आमचे रेट पण होमस्टेचे रिजनेबल आहेत. परत तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय बघायचं असेल, काय काय तर दिवसाचं कॅल्क्युलेशन करून आम्ही सांगू शकतो, जेणेकरून तुमचा वेळ वाया जात नाही. कुठली तुम्हाला राईड्स करायची असेल, काही करायची असेल तर आमचे भाऊबंद सर्व बोटीवर पण आहेत. तर ते तुम्हाला हेल्प करू शकतात. त्यांचं काय कमिशन वगैरे काय नाही. जे आहे तेच ते पैसे घेतात आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून तुमच्या सोयी त्या उपलब्धी करून देतात. नाही तर असेच जर तुम्ही आलात तर तुम्हाला नंबर लावावे लागतील. 2-2 तास नंबरामध्ये जातात. मग काही माणसं वेगवेगळे तिथे व्यवहार करतात. तसं आमच्याकडे तो प्रकार नाही. परत तुम्हाला जेवण वगैरे काही लागलं तर आदल्या दिवशी सांगितलं तसं आम्ही बनवून देऊ शकतो तुमच्या याने. किंवा दुसरीकडनं तुम्हाला काही बनवून घ्यायचं असेल ते पण आम्ही बनवून देऊ शकतो अरेंजमेंट करून. ओके, थँक्यू व्हेरी मच. यांच्या होमस्टेला नक्की व्हिजिट करा. आतमध्ये ठेवल्या मोबाईल आतमध्ये नाही सगळ्यांची टेस्ट ठेवल्यात म्हणली वरती डॅश कॅमवर ठेवल्या. एवढा म्हणजे आता याची बाईक पण नाही तर याचा इतक्या चालणार असतो विसरला ना. एक नंबर याच्याकडे एकदा कॅमेरा
ते म्हणजे यांचं युट्यूब चॅनल आहे. नमस्कार. तर कोणतं बटन आलं? सिल्वर बटन आलं. सिल्वर बटन. चॅनलचं नाव का तुमच्या? मालवणी फोटोग्राफर. मालवणी फोटोग्राफर म्हणून यांचं चॅनलचं नाव. मित्रांची कृपा. या मित्रांची कृपा आहे. हा, मित्रांनी भरपूर सपोर्ट केला आपल्या लग्नात डान्स करतो ना त्याच्यामुळे हे सगळे जे डान्स करतात त्याच्यामुळे आपला चॅनल जोरदार चालतो. मित्र- मित्रांची कृपा. त्यामुळे त्या आनंदासाठी आम्ही मित्रांना सगळ्यांना पार्टी दिली आहे. हा, ओके ओके. तू दिलीस? हा, yes. चांगलं दिसतं म्हणजे दिसत वगैरे चांगलं आता तो बाद दिसतो त्या मित्रांनी पार्टी दिली. काय याचा प्लॅन कसा मित्रा? गॉगल लावून करतो तू? काय करतोस? चष्मा चष्मा आहे का? हे काय बनवताय काय तुम्ही आज? बनवताय का? चिकन बिर्याणी बनवतायत. त्याला दिवसांनळेपणा असल्यामुळे ओके. त्याच्यामध्ये आता मी काय बोलू शकत नाही, तर तुम्ही बोला. इकडे काय बनतंय दादा? दादा इकडे काय बनतंय? इकडे रस्सा चिकन गावठीचा. गावठी कोंबड्याचा रस्सा. हा हा हा, क्या बात आहे. वा वा वा, क्या बात आहे. गावठी चिकनचा रस्सा आहे कोंबड्याचा. तर खूप धमाल चालली आहे, धमाल मस्ती आहे. हा, आणि तुम्ही काय ऍक्टिव्ह असतो का सोशल मीडियावरती? आम्ही एक सगळे फोटोग्राफर आहे. सगळे फोटोग्राफर आहेत. जिल्ह्यातील हे फोटोग्राफर आहेत असं आपल्याला माहिती देत आहेत. सावंतवाडी, त्याच्यानंतर कुडाळ, वेंगुर्ला. क्या बात आहे, क्या बात आहे. कुडाळ, सावंतवाडी, साळगाव, हा. त्याच्यानंतर हे सगळे कुडाळवाले आणि तो माणगाव. ओके ओके ओके. धमाल मस्ती चालू आहे. सगळे मिक्स आहेत, एकत्र सगळे मिळून अशी पार्टी बनवत आहेत. ऑन द वे आहेत काही लोक. जळजळाट एकदम करून टाकलेला आहे. मालवणी मसाला. कोणता मसाला आहे? शिरसाट मसाले आहेत. शिरसाट मसाल्यांच्या माध्यमातून बिर्याणी बनते. आपण पाहू शकता बिर्याणी एकदम लिज्जतदार आणि स्वादिष्ट बिर्याणी बनणार आहे. आता आपल्या मालवणी फोटोग्राफरचा एक चॅनल पण आहे. आता मालवणी मसाला पण काढणार आहे असं त्याचा प्लॅन आहे. कोण कोण काढता? फोटोग्राफर ब्लॉग मसाला. कोण मसाला कोण काढता? नाही नाही, कर मित्रा कर. असा आणि कोंबडीचा पण एक ब्रँड काढायचा त्याचा एक विचार आहे. ओके ओके. मालवणी ब्रँड काढण्याची खूप इच्छा आहे. मालवणी ब्रँड काढायची खूप इच्छा आहे. सगळे पण काय होता बिझनेस मुळे वेळ भेटणार नाही. ज्या Business- दिवशी मिळेल नक्कीच काहीतरी विचार करू. क्या बात आहे, क्या बात. गावठी कोंबड्याचो रस्सो बनता. काय करतास काय? बिर्याणी एकदम तुफान बनता हो. पहिल्यापासून त्यांचा हॉटेलच ते आहे. हा. हे आमचे वारकरी आता ह्यांच्यासाठी आम्ही डाळ भात बनवला. चिकन खाऊन का? नाही चिकन आम्ही खायचंच नाही कवा. येणे बटाट्याची भाजी येणे केलं नाही. होय ना. पंढरपूर पासून स्वतः नेलो म्हणजे अरे बापरे, भारी माणूस आहे हो. हो भाजी. ते आपण सगळं सांगतात. आणि आम्ही पण वारीक जातो दरवर्षी वारी आता. वारी जातो. फक्त आम्ही जास्त नाही यांच्या एवढी करून ना 2 दिवस वारी जातो. 2 दिवस वारी महत्वाची आहे. एक स्पॉट ठरवतो म्हणजे यंदा दिघे घाट ठरवला तर पुढच्या वर्षी वाकडी तारीख. क्या बात आहे, क्या बात आहे. यावर्षी धमाल मस्ती आहे. आता किती वाजले दादा? वाजले दुपारचे 2:30. दुपारचे 2:30 वाजलेत. टेंट इथे उभा करतायत. कोंबडा दिलात की बकरा दिलाय? कोंबडा आणला. कोंबडा आणलात. ओके. कुठच्या आहात तुम्ही दादा? सावंतवाडीतनं आलो. अरे क्या बात आहे. कुठून? सबनीस वाडा. क्या बात आहे. सबनीस वाड्यावरून सावंतवाडीवरून इथे आलेत आणि टेंट उभा करतायत मित्रमंडळी. काय बनवणार आहात तुम्ही? मटन आणि चिकन. मटन चिकन. हा, गावठी कोंबा आणि मटन. गावठी कोंबा आणि मटन. अरे क्या बात आहे. तर टेंट उभा करतायत. दुपारचे 2:30 वाजले आहेत. त्यांना यायला वेळ झालाय. आंबोली जवळ असून इकडे आले आहेत आपल्याकडे मालवणमध्ये. मालवणची धमाल. हा, आंबोलीला कालच जाऊन आलेत. मालवणहून आलेत. मालवण म्हणजे एकदम म्हणजे मालवण शहरात फिरताना जो आनंद मिळतो तो वेगळाच आनंद आहे. आणि मालवणमधून आलेत. आणि गावठी कोंबडा आहे ना? मालवणचं कोंबडा आहे ना? ओके ओके, क्या बात आहे. टेंट कुठे लावला तुम्ही? पुढे आहे का? साफ करून घेतास? ओके ओके.
सुरुवात कर रँक आणते मी. खाली खाली बरी एवढ्या पत्रा पाय सोडता मी आहे तू बस बस चमतो दे ना चमचे विशाल विशाल चमतो दे येत नाही वाढू दे ना वाढू आज वाढदिवस आहे पांडुरंग कदम यांचा. नमस्कार, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
होय. लाईफ इज जर्नी ऑफ हॅपीनेस. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. टाटा, बाय बाय, थँक्यू.